नमस्कार, माझं नाव तन्मय वाकणकर आणि स्वागत आहे तुमचं मोटरहेड्स इंडियाला. मोटरहेड्स म्हणजे कोण? पहिली गोष्ट म्हणजे आम्ही बाराचे म्हणजे आम्ही पुण्याचे. पुण्यामध्ये बसून आम्ही मराठीमध्ये ऑटो रिलेटेड व्हिडिओज बनवतो, इन्फॉर्मेशन देतो, न्यूज देतो, रिव्ह्यूज नाही करत पण थोड्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. सो आजच्या पहिल्या एपिसोडसाठी एक अत्यंत स्पेशल आणि युनिक गाडी आमच्याबरोबर आहे. नवीन नाहीये पण युनिक आणि स्पेशल तर नक्कीच आहे. स्पेशल का ते शेवटी सांगतो, पण आत्तासाठी तुम्ही याचे बी रोल्स बघा. सो स्वागत आहे तुमचं महिंद्रा स्कॉर्पिओ एन उर्फ फॉरेस्टला. फॉरेस्ट म्हणजे तिचं नाव ठेवलं गेलंय फॉरेस्ट. ऑफकोर्स तिचा रंगच डीप फॉरेस्ट आहे. सो या गाडीने आयुष्य चालू केलं एक Z6 व्हेरियंटची मॅन्युअल डिझेल म्हणून. पण आज या गाडीमध्ये प्रचंड एक्स्ट्राज लागले आणि म्हणून आम्ही ही गाडी कव्हर करण्याचं मेजर रिझन हेच आहे की आपण नॉर्थमध्ये, साऊथमध्ये बरेच व्हिडिओज बघतो ज्याच्यामध्ये गाडी पूर्णपणे चेंज केलेली असते, मॉडिफाय केलेली असते, ॲक्सेसराईज केलेली असते. मग महाराष्ट्रामध्ये हे सगळं होत नाही का? तर 100% होतं आणि तेच दाखवण्यासाठी आज आपण भेटतोय फॉरेस्टला. सो आपण चालू करू एक्सटिरियर पासून आणि इंटिरियर पर्यंत तुम्हाला ह्यात केलेले सगळे बदल सांगतो आणि दाखवतो पण. मग तुम्ही तुमचे ओपिनियन कॉमेंट्समध्ये सांगा. पहिली गोष्ट जी तुम्हाला अगदी प्रखरपणे जाणवते ती म्हणजे हिचा मॅट PPF. मी जसं म्हटलं तसं ओरिजिनली ही गाडी महिंद्राच्या फॉरेस्ट ग्रीन कलरमध्ये होती, पण ह्याच्यावरती एक मॅट PPF लावलंय जे लुमार कंपनीकडनं आलंय. या मॅट PPF मुळे पेंट प्रोटेक्शन तर होतच आहे, बट त्याचबरोबर त्याला एक अत्यंत वेगळा फिनिश येतोय. ही गाडी तुम्ही रस्त्यावरती कुठनंही बघितली तर डेफिनेटली तुम्हाला युनिक वाटेलच. तुम्हाला ही युनिक खरंच वाटेल का? तर कॉमेंट्समध्ये आम्हाला सांगा. याच लुकला अजून प्रभावशाली करण्यासाठी याच्यातले बरेच पार्ट्स ब्लॅकआउट केलेले आहेत. काही पार्ट्स वरती विनाईल लावलंय आणि काही पार्ट्स तर चक्क पेंट केलेले आहेत. ओके, फ्रंट मध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा ह्याचं फ्रंट ग्रिल आणि फ्रंट लोगो हे दोन्ही पूर्णपणे ब्लॅकआउट केलेत. तसंच याचं फ्रंटचं बॉटम क्लॅडिंग देखील ब्लॅक केलंय. याचे जे DRLs आहेत हे ऍक्च्युली बाहेरनं लावलेत आणि याचबरोबर याचे जे आउटर कव्हरिंग आहे त्याला पण एक ब्लॅक विनाईल लावलेलं आहे. जसं आपण साईडला येतो तसंच याचे व्हील कॅप्स, साईड क्लॅडिंग, फुट बेड, मिरर्स, वरचं ग्रॅबरेल आणि डोर हँडल्स हे सगळेच ब्लॅक मध्ये केलेले आहेत. मागे पण बघितलं तर मागचं पण डोर हँडल ब्लॅक मध्ये आहे आणि गाडीचं नाव आणि लोगो हे दोन्ही पण ब्लॅक मध्ये केलेलं आहे. खाली एक छोटीशी एक स्ट्राईप होती जी क्रोम मध्ये होती, ती पण ब्लॅक केलेली आहे. सो इन ऑल एसेन्स ही गाडी डी-क्रोम केलेली आहे. ही टर्मिनॉलॉजी मे बी तुम्ही आधी ऐकली असेल, पण ऐकली नसेल तर सांगतो. जे क्रोम पार्ट्स येतात त्यांना पूर्णपणे मॅट किंवा ग्लॉसी ब्लॅक मध्ये फिनिश केलं तर ह्याला डी-क्रोमिंग म्हणतात. सो या गाडीवरती मॅट PPF बरोबर एक मॅट डी-क्रोम लुक पण केलेला आहे, एक्सेप्ट फॉर सम पार्ट्स ज्याच्यावरती ग्लॉस पेंट लावलेला आहे. Z6 स्कॉर्पिओ एन मध्ये महिंद्रा स्टार्टिंग पासूनच DRL देत नाही. ही ऍक्च्युली त्याची सिग्नेचर DRL आहे, म्हणजे स्कॉर्पिओची टेल ही दिसते त्या DRL मध्ये. ही जी पूर्ण लाईट फिटिंग आहे ती ओरिजिनल महिंद्राची या गाडीमध्ये नंतर लावून घेतलेली आहे. त्याचबरोबर याचे मिरर्स जे होते ते आधी ऑटो फोल्डिंग नव्हते, पण एक्झॅक्ट कंपनीने दिलेल्या फिटिंग मध्येच याला ऑटो फोल्डिंगचे फंक्शन दिलेले आहेत. लाईट्स कडे बघायला गेलो तर याच्यामध्ये एक 150 वॉटचा अजूमचे लाईट्स लावलेले आहेत, पण हे फक्त लोअर बीम साठी आहेत. अप्पर बीम अजूनही येल्लोच ठेवलेली आहे. ओरिजिनल महिंद्राचा अजून एक पार्ट म्हणजे हे फ्रंटला स्क्रॅच गार्ड सॉर्ट ऑफ आपण म्हणू शकतो, हे दोन्ही साईडला लावलेले आहे. ते पण ओरिजिनली महिंद्राकडनंच घेतलेलं आहे. सो ही डीक्रोम केलेली मॅट PPF केलेली स्कॉर्पिओ एन उर्फ फॉरेस्ट तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. आता हे तर झालं फक्त एक्सटर्नल, पण इंटरनली पण ह्याच्यामध्ये चिक्कार चेंजेस केलेत तर ते आपण बघू. Z6 स्कॉर्पिओ एन मध्ये महिंद्रा इनिशियली फॅब्रिक सीट्स देते. याच फॅब्रिक सीट्सला बदलून स्टॅनलीचे लेदर सीट्स लावलेले आहेत. याचा कलर ऑलमोस्ट मॅच करायचा प्रयत्न केलाय, पण तो 19-20 मध्ये डिफरन्स दिसतो. पण ऑनेस्टली जेव्हा तुम्ही पहिल्यांदा गाडीमध्ये शिरता तेव्हा तुम्हाला तो डिफरन्स एवढा प्रखरपणे जाणवत नाही. याबरोबर आपण खाली बघू शकतो की याच्यामध्ये GF चे 3D रबर मॅट्स लावलेले आहेत.
आय थिंक दीज मॅट्स मेक मोर सेन्स देन 7D जे मॅट्स असतात ज्याच्यामध्ये सारखीच धूळ जाऊन अडकते. हे इझिली तुम्ही काढून धुवू पण शकता आणि पाहिजे तसं तुम्ही त्याला बदलू पण शकता. सो दे आर मोर ड्युरेबल देन द 7D मॅट्स. सो याचबरोबर ह्याच्यामध्ये iRodeचा एक FX2 नावाचा डॅशकॅम लावलेला आहे, जो फ्रंट आणि रिअर पण आहे. या डॅशकॅम बद्दलचा रिव्ह्यू जो आहे तो तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला लागेल. पण हा डॅशकॅम आजच्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये लावलेला आहे. याचबरोबर ह्याची साऊंड सिस्टम जी आहे ती ओरिजिनल 6 स्पीकरपासून सोनी ES कॉम्पोनंट स्पीकर्समध्ये चेंज केले आणि त्याच साऊंडला थोडं एनहॅन्स करण्यासाठी याच्यामध्ये एक ॲम्प्लिफायर पण लावलाय, जो याच सीटच्या खाली लावलेला आहे. या ॲम्प्लिफायरमुळे तुम्ही सोनीच्या स्पीकर्सची पूर्णतः पोटेन्शियल एक्सप्लॉइट करू शकता आणि क्लास ऑडिओ सिस्टम ही तुमच्याकडे ऐकायला मिळते. याचबरोबर दारामध्ये डॅम्पिंग मटेरियल वापरलं गेलंय. या डॅम्पिंग मटेरियलचा उपयोग असा होतो की एकतर बाहेरचा नॉईज आत येत नाही आणि तुमच्या स्पीकर्सला एक बेस मिळतो, ज्याच्यामुळे त्याचा साऊंड खूपच जास्ती एनहॅन्स होतो. या डोर डॅम्पिंगमुळे इन जनरल NVH म्हणजेच नॉईज लेवल जे आहेत ते गाडीमध्ये खूप कमी झालेले आहेत आणि त्याच्यामुळे एक खूप कम्फर्टेबल आणि शांत राईड क्वालिटी तुम्हाला आतमध्ये मिळते. याचबरोबर सीट्सला तुम्ही बघितलं तर ऑटोफॉर्माचे कुशन्स लावलेले आहेत, जे लॉंग ट्रॅव्हलसाठी एस्पेशली खूपच चांगले आहेत. यांनी तुमचं नेक सपोर्टेड राहतो आणि लॉंग ट्रॅव्हलमध्ये तुम्हाला फटीग कप येण्याचे चान्सेस कमी होतात. या गाडीची सेफ्टी अजून एनहॅन्स करण्यासाठी याच्यामध्ये बिम्रा नावाच्या कंपनीचा एक स्टीलची प्लेट या गाडीखालती लावलेला आहे, ज्याच्यामुळे जे काही स्टोनचे चिप्स असतील किंवा कधी काही बॅश झालं तर गाडीच्या इंजिनला किंवा खाली जे सर्वात बॉटमला जे पार्ट्स आहेत त्याला कुठल्याही प्रकारची हानी होत नाही. या उन्हापासून वाचवण्यासाठी याच्या काचांवरती एक UV प्रोटेक्शन फिल्म देखील लावलेली आहे. ही ऑलमोस्ट 90-95% UV रेज वाचवते, ज्याच्यामुळे तुमच्या स्किनला अफेक्ट होत नाही, प्लस गाडी पण कूलच राहते. याला एक हलकासा ग्रीन टिंट येतो, ज्याच्यामुळे तुम्ही बाहेरनं गाडीमध्ये इझिली बघू शकता. त्यामुळे जो पोलिसांचा कन्सर्न असतो की गाडीमध्ये काय चालू आहे हे कळत नाही, हे या फिल्मिंगमध्ये प्रॉब्लेम येत नाही. 5 डोर हँडल्स बरोबरच ह्याचा शार्कफिन अँटेना जो आहे तो पण ग्लॉस ब्लॅकमध्ये पेंट केलेला आहे. सो महिंद्रा स्कॉर्पिओ एनच्या Z6 व्हेरियंटमध्ये स्टेअरिंगला कुठल्याही प्रकारचा रॅप येत नाही, पण ह्याला ऑलमोस्ट एक फॅक्टरी फिनिश सारखा लेदर रॅप आम्ही केलेला आहे, जो ब्लॅक कलरमध्ये इंटिरियर्स बरोबर मॅच होतो. अजून छोट्या छोट्या गोष्टी बोलायच्या झाल्या तर ह्याच्यामध्ये बॅक सीटला एक टिश्यू होल्डर दिलेला आहे, ज्याच्यामुळे गाडी एकदम छान ऑर्गनाइज राहते. त्याचबरोबर 2 ऑटोफॉर्माचे कुशन्स पण आहेत. बऱ्याच वेळेला वयस्कर लोकांना पाठीचा त्रास होतो, त्यामुळे हे कुशन्स पण कामी येतात. तुम्ही म्हणाल एवढी सगळी गाडी नीट केली पण मग ह्याच्यावरती व्हील कॅप्सच का? तर या महिंद्रा स्कॉर्पिओ एन बरोबर Z6 व्हेरियंटला आले होते ब्रिजस्टोनचे टायर्स. ब्रिजस्टोन इन जनरल प्रचंड चांगले टायर्स मानले जातात आणि ते रिप्लेस करून कुठल्या तरी दुसऱ्या ब्रँडचे टायर्स टाकण्यामध्ये काही लॉजिक बनत नव्हतं, प्लस बजेट वाईज पण ते सेन्स नव्हतं बनत. आयडियली ह्याच्यामध्ये स्टील व्हील्स, डीप डिश व्हील्स अशा प्रकारचे काहीतरी व्हील्सची इच्छा आहे. समजा तुमच्याकडे काही अजून ऑप्शन्स असतील तर नक्कीच कॉमेंट्समध्ये आम्हाला सांगा. सो कशी वाटली तुम्हाला आमची फॉरेस्ट म्हणजेच महिंद्राची स्कॉर्पिओ एन, जी प्रचंडपणे मॉडिफाय केलेली आहे. या सगळ्या गोष्टी लिगली केलेल्या आहेत, प्लस या पुण्यामध्ये पुना मोटर्स नावाची जी कंपनी आहे कॅम्पमधली त्यांच्याकडनं केलेल्या आहेत. ऑफकोर्स त्यांनी स्पॉन्सर तर केलं नाही आहे, त्यामुळे आम्ही त्यांना जास्त काही शाउटआउट नाही केले. पण कधी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे ॲक्सेसरीज किंवा मॉडिफिकेशन्स करायचे असतील तर नक्कीच तुम्ही पुना मोटर्समध्ये जाऊ शकता. या गाडीवरती ज्या गोष्टी लागलेल्या आहेत त्या सगळ्यांची लिस्ट आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये कंपाईल करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्या बाईंग लिंक्स पण देतो. त्यामुळे तुम्ही समजा इंटरेस्टेड असाल तुमच्या गाडीवरती हे सगळं करण्यासाठी तर नक्कीच तुम्ही त्या लिंक्सवरती जाऊन बघू शकता. कुठलीही गोष्ट लावण्याच्या आधी नक्की त्याची पूर्णपणे रिसर्च करा आणि मगच त्या गोष्टीचा वापर करा. या गाडीवरती हे सगळं लावून ऑलमोस्ट 1.5 वर्ष झालंय, प्लस ही गाडी 25,000 किलोमीटरपर्यंत चाललेली आहे. या गाडीमधल्या कुठल्याही फीचर्समध्ये किंवा ॲक्सेसरीजचे तुम्हाला समजा रिव्ह्यू पाहिजे असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मोस्ट इम्पॉर्टंटली या गाडीचा आम्ही रिव्ह्यू करू की नको हे तुम्ही कॉमेंट्समध्ये आम्हाला सांगा. सो नमस्कार, आय होप तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल. हा होता मोटरेड्स इंडियाचा पहिला एपिसोड आणि माझं नाव आहे तन्मय वाकणकर. आपण लवकरच भेटू या गाडीच्या लॉंग टर्म रिव्ह्यूसाठी. थँक्यू. अरे पण एक गोष्ट सांगायचीच राहिली, ही गाडी इतकी स्पेशल काय? कारण ही माझी